नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर झालं का तुमचं चहा नाश्ता वगैरे? नक्कीच सांगा कमेंट्समध्ये. तर तुम्ही म्हणाला असं का चेहरा केला नाही. तर मी गेल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे की माझ्या मिस्टरांना बरं नव्हतं. 15 दिवस तिकडे पुण्याला होते हॉस्पिटलला. 15 दिवस इकडे गावी येऊन राहिले. पिल्लूचा बड्डे, परत आमचं पंगत वगैरे होती, ते सांगितलं होतं व्हिडिओमध्ये तुम्हाला मी. तुम्ही म्हणे सारखं तेच त्यामुळे ह्या महिन्यात काय पेमेंट नाही, काय नाही. त्यामुळे जरा थोडं टेन्शनमध्ये आहे मी, दुसरं काय नाही. कारण की टेन्शनमध्ये म्हणजे आमचं कधी भाडं कधी आत्तापर्यंत रखडलं नाही, किंवा जशी कोणतीच गोष्ट नाही. मग त्यात BC आहे माझ्या 2,500ची, परत भाडं, किराणा, मुलं आहेत म्हटलं, मुलांना सगळ्या गोष्टी लागतात, बरोबर की नाही? काय करायचं. आणि एका व्यक्तीने एवढा आम्हाला त्रास दिला की बस रे बस. आम्ही त्या व्यक्तीसाठी एवढं सोन्याचं दागिने ठेवून दिलं, घाण ठेवलं, पण त्या व्यक्तीने एका शब्दाने पण त्या सोनाराला जाऊन विचारलं नाही का किती पैसे झाले, काय झाले, काय नाही. मी फोन करून पहिलं म्हणजे सांगायचे एवढे पैसे आले, तेवढे पैसे आले. मी आता त्या व्यक्तीला बोलत नाही. त्या व्यक्तीचं तोंड पण डोकं वाटत नाही मला अजिबात. मी खरं ते सांगते. कारण की जो व्यक्ती आहे ना, पोटच्या गोळ्याला विसरू शकतो, त्या व्यक्तीचं काहीच त्या व्यक्तीवरती आम्ही म्हणजे काय, स्वतःच्या पोटच्या गोळ्याला जो विसरू शकतो, 1 महिन्याच्या लेकराला जर लांब सोडून तर राहू शकतो त्या लेकरापासून, तर आम्ही म्हणजे मी म्हणजे आणि आम्ही म्हणजे काहीच नाही ना. पण दुसऱ्याचं देणं घेतलेलं द्यायला पाहिजे, बरोबर की नाही? जाऊ दे. कसं आहे माहिती आहे का, एकदा आयुष्याची निवड चुकली ना की पूर्ण आयुष्य बिघडतं. हे आहे ना, खरं आहे बरं का. आता आपण समजा कुणाच्या उपकारी पडलो तर आपण इकडे बाहेर जाऊ नको. आपण कोणाच्या उपकारी पडतं, समजा तुम्ही कोणी मला मदत केली किंवा मी तुम्हाला कोणाला मदत केली, तर जाणीव पाहिजे बाबा ह्या व्यक्तीमुळं आपलं एवढं चांगलं झालं आहे किंवा काय झालं आहे. हां, पण आज त्या व्यक्तीला स्वतःच्या लेकराच्या पायगुणामुळं सगळं काही गोष्टी भेटल्यात बरं का, सगळं काही भेटलं आहे. पण त्या पोटच्या गोळ्याला त्यांनी जेव्हापासून जो पोटचा गोळा त्याचा 1 महिन्यापासून दूर आहे, त्या व्यक्तीचं नाव घेत नाही मी, 1 महिन्यापासून दूर आहे तो पोटचा गोळा. त्याचं नाव घ्यायचं, पण त्याचं नाव घेऊन माझं तोंड खराब करायचं नाही. पहिली गोष्ट, कुठला बाप राहू शकतो का सांगा स्वतःच्या मुलापासून लांब? तर भेदभाव करतात लोक. तुम्ही म्हणता ना नाही आहेत म्हणून, माझ्या समोरासमोर झालेली गोष्ट आहे. भेदभाव करतात मुलामध्ये, मुलीमध्ये भेदभाव करतात लोक. मुलगी असते की नको ती दुसऱ्याकडे जाणार आहे, पण मुलीवरती जो गुन्हा करता ना तुम्ही, जो मुलीवरती जो अत्याचार करता ना, ते कायद्याने किती गुन्हा आहे हे पण कळणार नाही कुणाला, किती गुन्हा आहे. आणि मुलगी म्हणजे काय आहे, आज त्या मुलीला गरज, त्यावेळेस अशी लोक करतात. जाऊ द्या. त्या मुलींचे हाल बघून ना खूप वाईट वाटतं मला खरंच. मुली झाली की त्या मुलीला रस्त्यावर सोडून द्यायचं, मुलगा झाला की वंश वाढवायसाठी दिवा ठेवायचं. अरे पण मुलगी असते ना, मुली दोन्ही घर चालवतात. स्वतःचं माहेर पण आणि सासर पण. माहेर सासर सांभाळून सगळ्या गोष्टी सांभाळते ती. हां, ती मुलगी असते. आणि प्रत्येकाच्याच नशिबात मुलगी नसते हो. पण काही लोक, अरे नका, तुमची जर ही नसेल ना, सांभाळायची लायकी नसेल ना, तर मुली जन्माला घालू नका रे, बरं का. आणि त्यांना घालून असे जन्माला घालून त्यांना असं रस्त्यावर सोडू नका. मी बघा, तुम्ही बरेच व्हिडिओ आहेत असे की, आणि व्हिडिओ तर जाऊ द्या, पण रिअलमध्ये झालेल्या गोष्टी आहेत की मुली झाल्या की त्यांना सोडून देतात, रस्त्यावर सोडून देतात, किंवा कुठं जिवंतच गाडतात. मध्ये पण एक व्हिडिओ बघितला, शेतामध्ये जिवंत नेऊन गाडले का, तर मुलगी झाली आहे म्हणून. एक मुलगी तर तिकडं कुठं पुण्या साईडला एका जाळीत फेकलेली, ती पोलिसांनी उचलून पोलीस स्टेशनला नेलं, चौकीला. हां, अरे का पण एवढ्या मुलीचं, एका मुलीला तर असं ह्याच्यामध्ये फेकलेलं, कशामध्ये, कचऱ्याचं नाही, ते कचरा ही असते, कच्चं कुंडी, त्याच्यामध्ये अक्षरशः डोळे ना पाणवतात. अरे पण का मुलीवरती अत्याचार करतात का? आणि म्हणून तर आज तुमची आमची मुलं बिना लग्नाचे राहिलेत, मुलगी करतायत.
हां, मुलीची किंमत नाही. तुम्हाला जन्म देणारी पण एक आई, ती पण एक मुलगीच, एक स्त्रीच आहे. तुम्ही जिच्यावर लग्न करता ती पण एक स्त्रीच आहे. तुम्ही ज्याला सत्य आहे, तुम्ही जिला जन्माला देता ती पण एक स्त्रीच आहे. बरं का? समजलं का? अरे का त्या मुलीवर अत्याचार करायचा? आणि काही काही व्हिडिओ मी बघितलेत ना, काही बाप आहेत ना स्वतःच्या मुलीवरती जीव ओवाळून टाकतात. जीव ओवाळून टाकतात मुलीशिवाय. त्यांनी मुलीचा चेहरा बघितला की त्यांना वाटतं आमचा दिवसभराचा थकवा हे झाला. असे काही जण, काही बाप पण आहेत. पण माझ्यासमोर बघितलेलं आहे दादानो, बरं का, माझ्यासमोर गोष्टी झालेल्या आहेत की स्वतःची मुलगीला 1 महिन्यापासून दूर ठेवले स्वतःपासून. तो बाप आहे का? नाही. आणि अशा व्यक्तीला आम्ही मंगळसूत्र दिलं होतं काढून. जाणीव असेल. आणि जर दादा तुम्ही समजा, जर त्याची ही असती, वस्तू असती सोन्याची किंवा काय, तर त्यांनी असं ठेवलं नसतं का एवढा वेळ? बाळा एवढा दिवस ठेवलं असतं का? सोडवायचं नसतं. पण दुसऱ्याची गोष्ट आहे, सोनं आहे ते. आज सोनं किती 2 लाख, 1.5-2 लाखावरती गेलं आहे. हां, आज 3 तोळ्याची वस्तू. पण एका शब्दाने विचारलं ना ते बाबांनी की हे केले, माझा नवरा साधा पडला म्हणून माझ्या नवऱ्याला हे केलं. हां, साधा आहे म्हणून. आणि साधा आहे ना, आपण दुसऱ्याच्या कष्टाचं स्वतःच्या कष्टाचे पचत नाहीत. स्वतःच्या कष्टाचे जिरत नाही, तर दुसऱ्याच्या कष्टाचं काय पचणार आहेत? आमचे पण कष्टाचेच पैसे होते ते, बरं का, हरामचे नव्हते. आणि कुठे नाही कुठेतरी खड्डा येणारच, हे 100%. कारण की विचारलं पण जाऊन, आणि स्वतःचे 10,000 5,000 राहिले ना, तर लोकांच्या घरापर्यंत जाऊन हाणामारी करून माणसाने आणला नाहीत, त्या व्यक्तीने आणला नाहीत. हां, मग तुला काय केलं पाहिजे होतं? जाऊ द्या. आम्ही तर त्या व्यक्तीजवळ संबंध सोडून दिला. त्या व्यक्तीचं आम्हाला काय घेणं देणंच नाही आहे आणि काहीच नाही. पण एक आज आम्हाला गरज आहे, माहिती आहे का, आज पैशांची गरज आहे. पण मी किंवा माझ्या नवऱ्याने कधी हार मानणार नाही, मानली पण नाही आणि मानणार पण नाही, बरं का. आम्ही आमच्या लेकरांना चटणी भाकर की नाही, पण सुखाची देतो आहे. पिली इकडे बघ, माझी पिलूने कशी ओढणी घालून कशी घातली बघा. आज तिची केस बिस काय विंचरली नाही. माझी तर मुलगी आहे ना, हिरोईन आहे, हिरोईन. केस नाही विंचरली, फक्त आंघोळ घातली आहे. सर्दी झाली तिला आज, किती दिवस झाले सर्दी ताप. औषध देते 2-3 दिवस, वाफ देते, तरी काही त्यामुळं ही नाही होतं आहे. तो माझा लेकरू लय गुणाचा आहे. तुमचं आमचं नातं काय विचार? तुमचं आमचं नातं काय, कशी करते बघा. जय जिजाऊ, जय शिवराय. मला भांडी कुंडी पाहिजे. मला म्हणते, मला अजून काय पाहिजे, अजून काय पाहिजे. पुण्याला गेलो ना आपण की मला गाडी घ्यायची आहे, मला सायकल घ्यायची आहे. कोणत्या कलरची सायकल पाहिजे? हां, ब्ल्यू कलरची. हां, तर चला बाय सगळ्यांना.